नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीने पापड मसाला बनवून उडदाच्या डाळीचे पापड कसे करायचे ते। घराघरातून वारसा परंपरेने खाण्याच्या कित्येक गोष्टी चालत आलेल्या असतात। घरातल्या प्रौढ गृहिणीला बेगमीचे म्हणजेच वाळवण्याचे पदार्थ किती व कसे करायचे हे अनुभवाने माहीत असते, पण नववधूंची खूप पंचायत होते, म्हणून त्यांच्यासाठी आपण पापडाची ही खास रेसिपी बनवत आहोत। चला तर मग पापड बनवण्यासाठी कशी सुरुवात करायची ते पाहूया। सगळ्यात अगोदर आपण इथे उडदाची 1 किलो डाळ घेतली आहे। ही डाळ आपण स्वच्छ निवडून चाळून घेतली आहे। तुम्ही ती कोरड्या कपड्याने चोळून साफ करू शकता, म्हणजे डाळीतील धूळ किंवा पांढरी पावडर निघून जाईल। ही डाळ धुवायची नसते। डाळ गिरणीतून एकदम बारीक मैद्यासारखी दळून आणायची। आपण येथे उडीद डाळ एकदम बारीक दळून आणली आहे। आता आपण पापडासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ। पापड मसाल्यासाठी आपण घेतले आहेत 20 ग्रॅम काळे मिरे, 40 ग्रॅम पापड खार, 35 ग्रॅम मीठ, 10 ग्रॅम हिंग। मिरे खलबत्त्यामध्ये असे ओबड धोबड कुटून घ्यायचे। मिरे आपण असे एकसारखे जाडसर कुटून घेतलेत। त्यामध्ये मीठ टाकायचे, पापड खार टाकायचा, हिंग टाकायचे। सगळा मसाला एकजीव करायचा। हा झाला आपला घरगुती पापड मसाला तयार। हा मसाला 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायचा, म्हणजे मसाल्याचा सगळा अर्क पाण्यामध्ये उतरतो। पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आली की चमच्याने असे हलवून घ्यायचे, म्हणजे मसाला उतू जाणार नाही। 2 मिनिट असेच पाणी उकळू द्यायचे। 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि हे पाणी एकदम थंड होऊ द्यायचे। पाणी एकदम थंड झालंय, आता आपण पापडाचे पीठ मळून घेऊ। एका वाटीत थोडं तेल घ्यायचं। पीठ मळण्यासाठी एखादी परात घ्यायची। परातीला सगळीकडून असे तेल लावून घ्यायचे, कारण उडदाचे पीठ खूप चिकट असते, ते परातीला चिकटून बसू नये म्हणून असे करायचे। डाळीचे पीठ आपण बारीक दळून चाळून घेतले। पीठ चाळल्यामुळे यामध्ये काही डाळीचे कण किंवा तुकडे असतील तर ते चाळणीवर राहतात, त्यामुळे पापड लाटताना तुटत नाहीत। या पिठातील अर्धी वाटी पीठ पापड लाटण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे। चाळलेले पीठ परातीत काढून घ्यायचे। ज्या पाण्यात पापड मसाला उकळलेला आहे ते पाणी पिठामध्ये ओतून घ्यायचे आणि पीठ मळायचे। पीठ मळण्यासाठी 1 ग्लास पाणी पुरत नाही, म्हणून अजून थोडे पाणी घ्यायचे। पाणी मसाला उकळलेल्या भांड्यात टाकून घ्यायचे, म्हणजे भांड्याला अजिबात मसाला वाया जात नाही। यानंतर लागणारे पाणी अंदाजानुसार थोडे थोडे घ्यायचे, कारण पापडाचे पीठ खूप घट्ट मळायचे असते। पीठ जर पातळ झाले तर पापड लाटण्यासाठी जास्त पिठी घ्यावी लागते, त्यामुळे पापड पांढरे दिसतात। तसेच पापड तळताना किंवा भाजताना ते पटकन करपतात। परातीला तेल लावल्यामुळे पीठ मळायलाही जरा सोपे जाते। पापड करताना जास्त कठीण काम पीठ मळणेच असते। पीठ जेवढे जास्त घट्ट तेवढे ते जास्त टेस्टा येते आणि पापड तेवढे हलके खुसखुशीत होतात। एक किलो पीठ मळण्यासाठी मला 1.25 ग्लास पाणी लागले आहे। एवढे घट्ट पीठ मी मळले आहे। पिठाचा गोळा झाल्यावर परत एकदा हातावर तेल घेऊन पिठाला तेल लावावे, म्हणजे पीठ हवेमुळे वरून अजिबात किरवजत नाही। पापडाचे पीठ एखाद्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये ठेवावे, म्हणजे त्याला अजिबात हवा लागत नाही व पीठ छान भिजते। पापड लाटण्या अगोदर पीठ 4 ते 6 तास तरी भिजत ठेवावे, किंवा सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे पीठ रात्रभर तसेच भिजत ठेवावे व दुसऱ्या दिवशी सकाळी पापड लाटावेत।
आपण इथे पीठ रात्रभर भिजत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ पाट्यावर घ्यायचे, त्याला परत तेल लावायचे व वरवंट्याने अशा पद्धतीने कुटून घ्यायचे. पीठ 10 ते 15 मिनिट तरी असे कुटायचे. तुम्ही पीठ जेवढे जास्त कुटाल तेवढे पापड हलके होतील. जर तुम्हाला एका वेळेस सगळे पीठ कुटणे शक्य नसेल तर पिठाचे सुरीच्या साहाय्याने असे 2 भाग करायचे. एका भागाचे परत 2 भाग करायचे, म्हणजे सगळ्या पिठाचे 4 भाग करून परत चांगले पाट्यावर कुटून घ्यायचे. पीठ लवचिक झाले की तेलाचा हात घेऊन पिठाला असा लांब आकार द्यायचा. आपले सगळे पीठ पाट्यावर बसत नाही, म्हणून सुरीने असे 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे सगळे पीठ पाट्यावर बसेल. सुरीने याच्या लाट्या कट करून घ्यायच्या. लाट्या म्हणजे पिठाचे छोटे छोटे गोळे. सुरीने कट केले की गोळे असे चपटे होतात. लाट्या एकदम पेढ्यासारख्या गोल होण्यासाठी मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगते. जरा जाडसर दोरा घ्यायचा आणि दोऱ्याने अशा पद्धतीने लाट्या कट करायच्या. तुम्ही पाहू शकता लाट्या एकदम पेढ्यासारख्याच दिसतात. सगळ्या लाट्या करून एखाद्या डब्यात झाकून ठेवायच्या. पापड लाटण्यासाठी एका वेळेस 2 किंवा 3च लाट्यावर ठेवायच्या. एवढी पिठी आपण पापड लाटण्यासाठी बाजूला ठेवली होती. त्या पिठीमध्ये लाटी दोन्ही साईडने कोट करून घ्यायची आणि पापड लाटायचा. पापड पिठीवरच लाटायचा, तेलावर नाही. तेलावर लाटल्यावर पापडाचा मिंचट किंवा तेलकट असा वास येतो. पापड लाटताना पिठीचा होता होईल एवढा कमीच वापर करायचा. पापड लाटण्यासाठी बाजारात पापडाची वेगळी पातळ अशी लाटणी मिळतात. त्यामुळे पापड लाटणे सोपे होते आणि पापड लाटताना कंटाळा येत नाही. असा पातळ पापड लाटायचा. पापड लाटून झालाय, तो आता एका पेपरवर सुकट टाकूया. असेच बाकीचे इतरही पापड लाटून घ्यायचे.
पापड फॅन खालीही सुकतात. पापड थोडे सुकले की उलटून घ्यायचे म्हणजे वाकडे होत नाहीत. आता आपले सगळे 1 किलोचे पापड लाटून झालेत. या साईजचे आपले 135 पापड झालेत. पापड फॅन खाली सुकत ठेवलेत. हवेमुळे ते पटकन सुकतात आणि वाकडे होतात, म्हणून असे पापड उलटे करत राहायचे. सगळे पापड सुकले की 5 ते 10 मिनिट तरी त्यांना थोडे ऊन द्यायचे, म्हणजे पापड वर्षभर छान टिकतात. त्यांना बुरशी येत नाही किंवा पापड खराब होत नाहीत. हे पापड चवीलाही खूपच टेस्टी लागतात. तुम्ही वर्षभर पुरतील एवढे पापड घरी बनवा आणि आपल्या जेवणाची लज्जत वाढवा. विकतच्या मसाल्यापेक्षा आपल्याला घरी बनवलेला मसाला हा स्वस्त पडतो. तुम्हाला ही पारंपरिक पापडांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.